बाकी मला काय ब्लॉगिंग करायचा एक्सपिरियन्स आहे, पहिला व्हिडिओ आहे. फक्त सपोर्ट राहू दे, कंटिन्यू करेल. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज सकाळचे 9 वाजले. चहा प्यायची इच्छा झाली. तुमचा कसा चालू आहे दिवस? आज चहा प्यायचा आहे. खूप लेट झालंय उठायला, कळत नाही काय बनवू. पहिले चहा पिऊन घेऊ, नंतर बघू काय करायचं. बनी 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 इकडे इकडे. माझ्या मुलाला तुम्हाला भेटवते. हा माझा मुलगा. हॅलो करा आर्मी. बनी हाय 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 हाय. से हाय हाय. काय करतोय बनी? काय करतोय? मम्माला नाही खेळू द्यायचं सोबत? का रे? त्रास नाही देत ना मी तुला? बापरे, काय केलं? हा, काय केलं? कोण आहे? कोण आहे? बनी आहे? अरे बापरे, अरे बापरे. खूप आगाऊ आहे मुलगा, व्हिडिओ मध्ये दिसेलच. बाकी मला काय ब्लॉगिंग करायचा एक्सपिरियन्स आहे, पहिला व्हिडिओ आहे. फक्त सपोर्ट राहू दे, कंटिन्यू करेल. तो हॅलो गाईज, चहा पिऊन झाला माझा. तर आता मला नाश्ता करायचा आहे. काय बनवू? पोहे. चला आज पोहे बनवू. तुम्हालाही दाखवते पोहे कशी बनवते मी. तर सर्वात आधी आपण आता पोहे काढून घेऊ. पोहे मी अशी महिन्याला 1 किलो पोहे मला लागतातच. सो माझ्या एकटीसाठी बनवायचे, तर कोणीच नाही खायला, मी एकटीच आहे खाणारी. मिस्टर गेलेत ऑफिसला, मुलगा आहे छोटा, तो खाणार नाही. तर बनवणारी खाणारी पण मीच, बनवणारी पण मीच. इथं जेवण नाही मिळत ना लवकर, आपल्यालाच मेहनत घ्यावी लागते खायला पण. तर माझ्या एकटीसाठी बनवते म्हणून जवळजवळ 2 वाटी पोहे मी घेते. आता यांना छान धुवून स्वच्छ करून घेते. पोहे छान स्वच्छ धुवून झालेत. आता त्यांना आपण ना 1-2 मिनिटासाठी तरी भिजून ठेवू. 2 मिनिटासाठी आपण पोह्यांना भिजून ठेवू. भिजवले ना असे तर अजून छान सॉफ्ट बनतात, आणि सॉफ्ट पोहे खायलाच मजा येत असते. तर यांना आपण साईडला करू. आता इकडे आपण कांदे कापू. आपण कांदा कट करून घेऊ. कांदा बारीक कापा, उभे कापा, तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने कांदा कापून घेऊ. सकाळी सकाळी पोहे खाल्ले, नाश्ता झाला की पुढच्या कामांना त्रास होत नाही, पटकन पटकन कामं होऊन जातात. कांदा कट झाला की आपण 2 मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता याचा तडका आपण पोह्यांना देऊन घेऊ. मला कमेंट करून नक्की सांगा. आपण जे पोहे भिजवून ठेवले होते ना, त्याचं पाणी मी काढून घेतलंय. आता त्यांना असंच 5-1 मिनिटं ड्राय होतो. तोपर्यंत इकडे माझी पोहेची सगळी तयारी झाली. एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता आणि एक छोटीशी मिरची. पोहे बनवण्यासाठी मी इथं कढई घेतली आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल छान गरम झालं की जिरं आणि राईचा त्याला आपण तडका देऊयात. राई, जिरं आणि राई चांगलं तडकलं की हा माझा मुलगा मध्ये मध्ये येऊन मला त्रास देतो. साखर पाहिजे? काय पाहिजे बनू? साखर पाहिजे? हा थांब, मम्मा देते. मला नाचून दाखव तू आधी, नाचून दाखव. साखर साठी माझा मुलगा मला इतका त्रास देतो, बापरे. साखर कशी आवडते म्हणून तुला? छान आवडते. बाय. बस बस देऊ. बाय 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 कर ना. बाय. जा. इथं आपलं राई, जिरं
छान तडकलंय. तर याच्यात आपण पहिले कढीपत्ता, मिरची आणि शेंगदाणे. सगळ्यात आधी शेंगदाणे जर टाकले ना तर अजून पोह्याची चव छान येते. सगळ्यात आधी शेंगदाणे टाकायचे. आता हे थोडंसं परतलं. आता आपण याच्यात एक चिरलेला बारीक चिरलेला कांदा. तर कांदा हा आहे ना तांबूस रंग होतोपर्यंत आपण परतू. एक 2 मिनिटं साधारण लागतील त्याला. तुमच्याकडे कशी पद्धत आहे पोहे बनवायची? बरेच जण यात बटाटे पण टाकत असतात. मलाही आवडतात. कधी या पद्धतीने कधी त्या पद्धतीने मीही बनवत असते. तुमच्याकडे पोहे कशा पद्धतीने बनवतात मला नक्की सांगा बरं का. कांदे छान तांबूस परतले ना तर त्यांचा असा गोड जो चव असते ना मला ती खूप आवडते. थोडं कॅरमलाइज व्हायला पाहिजे तो बस. पोहे पण आपले छान सुकलेत, मोकळे झालेत बघा, हे ना, छान झालेत. आता यांना पण तडका देऊ. बाकी गॅस ओट्यावर जो आहे तो पसारा लगेच जर उचलून ठेवला तर आपल्याला जास्त त्रास होत नाही असं मला वाटतं. बरोबर ना? आता आपण यात थोडीशी हळद, खूप जास्त नाही, नॉर्मल हळद टाकली मी. चवीनुसार मीठ. आता कांद्याला आहे ना मीठ टाकल्यामुळे कांद्याला आता थोडं पाणी सुटेल आणि अजून ते थोडे सॉफ्ट बनतील. ह्याच मिश्रणात मी आता एक छोटासा लिंबू आहे, अगदी छोटासा, तो टाकते. त्यानंतर चवीनुसार थोडी साखर कशी थोडी छान वाटते ना खायला, थोडी साखर. हे आले आपले पोहे. तर हे सगळ्या मिश्रणाला एकजीव करू छान. मीठ सगळं टाकून झाले आपल्याला. आता असं छान परतवून त्याला एक 5 मिनिटं आपण वाफ काढून घ्यायची. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. सुरुवात करते काहीतरी. हे बघा पोहे छान परतले. आता त्यात शेवटी फक्त कोथिंबीर आणि एक वाफ देऊन घेऊ. एक 5 मिनिटासाठी आपण पोहेंना थोडं झाकून ठेवू, म्हणजे पूर्ण गरम पण होतील आणि चव पण छान येईल. गॅस एकदम कमी ठेवलाय. तर भेटू 5 मिनिटांनी. तर फायनली पोहे झाले रेडी. आता बघू कसे बनलेत. तर पहिले तर मला लिंबू खूप आवडतो पोह्यांवर टाकायला. मस्त. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.